नागपूरच्या कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदियासाठी एकत्रित प्रचार सभा, मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड दौऱ्यावर, महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नरसी गावात सभेचं आयोजन। सांगलीच्या जागेबाबतचा मवियातल्या नेत्यांनी फेरविचार करावा, आमदार विश्वजित कदम यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातनं शशिकांत शिंदे तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी। उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी घेतली भावना गवळींची भेट, चर्चेनंतर नाराजी चेंडू सामंतांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। नाना पटोलेंच्या कारचा अपघात घडवून त्यांचा घातपात करायचा होता का, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। पाठिंबा देण्याबाबत भाग पाडण्यासाठी भाजपने राज ठाकरेंना कुठली फाईल दाखवली, संजय राऊत यांचा खोचक सवाल। रामटेकच्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली, जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार। लातूर जिल्ह्यातील उदगीर निलंगा मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू। श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्ताने अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी, दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।